तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सह्याद्री अतिथीगृहामध्ये बंद दाराआड गुप्त बैठक सुरू असल्याची माहिती समोर येते। उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये सह्याद्री अतिथीगृह इथं बंद दाराआड गुप्त बैठक सुरू असल्याची माहिती समोर येते। तर उद्यापासून सुरू होणारा अर्थसंकल्पीय अधिवेशन त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांची आक्रमक भूमिका आणि कायदा सुव्यवस्था या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे जरांगे पाटलांच्या आक्रमक भूमिकेबाबत आता या तिन्ही मंत्र्यांमध्ये चर्चा सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय। याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे या थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ज्योत्स्ना, काय सांगाल, आज मोठमोठ्या घडामोडी राज्यामध्ये घडताना दिसत आहेत, त्याची कोणीही अपेक्षा केलेली नसेल असं काहीतरी आज आंतरवाली सराटीमध्ये घडलेलं आहे। मनोज जरांगे पाटील बऱ्याच दिवसांपासून जे उपोषण करत होते आज अचानकपणे ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्याचबरोबर आता दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक बंद दाराआड सुरू असल्याची माहिती समोर येते। काय अपडेट्स आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेशी या बैठकीचा संबंध आहे का? अगदी बरोबर आहे फरा, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आता अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे त्याला 24 तास अवघे 24 तासांपेक्षा पण कमी वेळ उरलेला आहे आणि अशामध्ये जे आहे ते राज्य सरकारची एक महत्त्वाची बैठक याच सह्याद्री अतिथीगृहावरती सुरू होती। उद्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत तर चर्चा होतीच, त्याशिवाय राज्यभरामध्ये आता कारण हे अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे निवडणुका तोंडावरती आहेत त्यामुळे त्याची एक गहन चर्चा आणि कशा प्रकारे लोकांना मदत करता येईल, कशा प्रकारे योजना ज्या आतापर्यंत राबवण्यात आल्या या सगळी माहिती आढावा घेतला जात होता। मात्र मनोज जरांगे पाटील यांनी ज्या प्रकारे आक्रमक भूमिका घेतलेली आहेत आणि राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती ज्या प्रकारचे गंभीर आरोप केलेले आहेत, त्यानंतर जी 5 वाजता प्रेस कॉन्फरन्स होणार होती आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जे आहेत ते मिळून जे आहेत ते पत्रकार परिषद घेणार होते। मात्र ही पत्रकार परिषद 5 वाजता सुरू होणार असून ज्या प्रकारे जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे, देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत आणि जरांगे पाटील जे आहेत ते अद्यापही सागर बंगल्यावरती जे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवास आहे त्या बंगल्यावरती येण्यासाठी ठाम आहे। अशातच राज्याची कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आणि पुढची राजकीय रणनीती काय असणार महायुतीची यासाठी एकूणच जे आहे आपण बघतो की अजित पवार जे आहेत ते आत्ताच या बंद दाराआड चर्चा जी होती त्यातून बाहेर पडलेले आहेत आणि पुन्हा एकदा ही आता सध्याची बैठक जी आहे ती 3 नेत्यांमध्ये होत होती, म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये होत होती आणि त्यामुळे 5 वाजताची जी प्रेस कॉन्फरन्स जी आहे ती सुद्धा पुढे ढकलण्यात आलेली होती। यापूर्वी जी आहे मंत्रिमंडळ बैठक एक झाली त्याच्यानंतर ही प्रेस कॉन्फरन्स होणार होती। मात्र जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेनंतर एकूणच राज्याच्या 3 प्रमुख नेत्यांची बंद दाराआड चर्चा जी आहे ती सुरू आहे। या चर्चेमध्ये असं सांगितलं जातंय की कायदा सुव्यवस्था अबाधित राहील, कारण जरांगे पाटील जर त्यांच्या मुंबईला येण्यावरती ठाम असतील आणि ज्या प्रकारे ते आरोप लावत आहेत तर दुसरीकडे विरोधक सुद्धा जे आहेत ते सुद्धा आता राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत, कारण आज जे आहे 4 वाजता चहा पाण्याचा कार्यक्रम होणार होता ज्याच्यामध्ये राज्य सरकारने जे आहेत ते विरोधकांना सुद्धा आमंत्रित केलं होतं। मात्र विरोधकांनी राज्य सरकारने चहा पाण्याच्या कार्यक्रमाला जे आमंत्रण होतं ते नाकारलं आणि विरोधक जे आहेत ते राज्य सरकारच्या चहा पाण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नाहीयेत। त्यामुळे आपण बघतोय की 5 वाजताची प्रेस कॉन्फरन्स झाली नाही, विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे राज्य सरकारच्या या चहा पाण्याच्या कार्यक्रमाला। जी नेहमी एक परंपरा असते की अधिवेशन सुरू होतं त्याच्या पूर्वसंध्येला चहा पाण्याचा कार्यक्रम होत असतो, मात्र या पूर्वसंध्येच्या आजच्या कार्यक्रमाला चहा पाण्याच्या कार्यक्रमाला जे आहे ते विरोधकांनी जे आहे ते बहिष्कार टाकलेला आहे आणि तशा प्रकारची प्रेस कॉन्फरन्स घेऊन सुद्धा त्यांनी सांगितलं। मात्र जरांगे पाटील यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांवरती जे आरोप लावलेले आहेत त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे असा सूर जो आहे तो विरोधकांकडून येतोय आणि आपण बघितलं की साधारण 1-1.5 मिनिटापूर्वीच अजित पवार जे आहेत ते या मीटिंगमधून बाहेर पडलेले आहेत आणि पुन्हा ते आता एकूणच आढावा घेणार आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की जी परिस्थिती उद्भवू शकते जर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे जर मुंबईला येणार असतीलच, याच्यावरती ते सध्या तरी ठाम आहेत, पण येणारच असतील तर त्यांच्यासोबत हजारोच्या संख्येनं मराठा समाज जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांच्यासह जे आहे मुंबईत धडकण्याची शक्यता आहे। उद्या अधिवेशन जे आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि राज्य सरकारचं हे म्हणजे लोकसभा आणि विधानसभा एकूणच निवडणुकाच्या तोंडावरचं हे जे आहे ते अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे कुठल्याही प्रकारे आपण बघतोय की कायदा सुव्यवस्थाच नव्हे तर एकूणच अधिवेशन जे आहे ते सुद्धा सुरळीत चालावं यासाठी राज्य सरकारची तयारी असते आणि अर्थमंत्री अजित पवार जे आहेत त्यांना याचं जास्त काम असेल, कारण
अर्थसंकल्प त्यांना सादर करायचा आहे, मात्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जरांगे पाटील यांनी थेट आरोप केलेला आहे की त्यांना मारण्याचा प्रयत्न होतो, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होतो। त्याबाबतची चर्चा सुद्धा देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर राज्याचे अर्थसंकल्प मंत्री आणि अर्थमंत्री आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये चर्चा होतीये। त्याचबरोबर आता आपल्याला माहिती आहे की पोलीस महासंचालक आणि एकूणच राज्यातली जे पोलिसांची संख्या कुठल्या ठिकाणी नेमकी वाढवण्यात येऊ शकते अशा प्रकारचं सुद्धा एक व्यवस्थापन जे आहे ते सध्या या बैठकीत त्याची चर्चा सुरू आहे। मात्र आपण बघतोय की उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अद्याप टटिप्पणी केलेली नाहीये। मात्र जे भाजपचे इतर आमदार आहेत, मग ते नितेश राणे असो, मग प्रवीण दरेकर असो, प्रसाद लाड असो, त्यांनी मात्र ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे। अगदी बरोबर आहे ज्योत्स्ना, वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत। आता फडणवीस याविषयी काय बोलणार ते बघावं लागेल आणि ही जी पत्रकार परिषद होती ती नेमकी कधी होते आणि त्यातून कशा पद्धतीने उत्तर दिलं जातं तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।